दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अजित पवारांचे संकेत. पिंपरीतील पत्रकार परिषदेत दादांना युतीबाबत विचारणा. अजितदादा पत्रकाराला म्हणाले, तुमच्या तोंडात साखर पडो. दादांच्या विधानानंतर चर्चांना उधाण. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा भाजपवर हल्लाबोल. भाजपची राक्षसी भूक, हप्तेखोरी सुरू असल्याचा अजित पवारांचा गंभीर आरोप. महापालिका निवडणुकीच्या मतदानाआधीच महायुतीची जोरदार मुसंडी. महायुतीचे तब्बल 64 उमेदवार बिनविरोध. भाजपचे सर्वाधिक 44, शिंदे सेनेचे 18 तर राष्ट्रवादीचे 2 उमेदवार विजयी. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी संभाजीनगर आणि नाशिकमध्ये जोरदार राडा. नाशिकमध्ये भाजपच्या 2 उमेदवारांमध्ये हाणामारी तर संभाजीनगरमध्ये भाजप कार्यालयात गोंधळ. मुंबईसह अनेक ठिकाणी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाची शिष्टाई फळाला. बंडखोरांची नाराजी दूर करण्यात अनेक ठिकाणी यश. बंडखोरांची अर्जाची माघार. मुंबईमध्ये 700 स्क्वेअर फूट घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ करणार. जाहीरनाम्याआधीच ठाकरे बंधूंची मोठी घोषणा. आदित्य आणि अमित ठाकरेंचं उमेदवारांना मार्गदर्शन. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा हरिभाऊ राठोडांचा आरोप. पोलीस संरक्षण काढण्याचे आदेश देतानाच नार्वेकरांचा व्हिडिओ व्हायरल. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. महाराष्ट्रामध्ये केवळ मराठीच सक्ती, इतर कोणतीही भाषा सक्तीची नाही, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य.